नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण डाळिंब, लसूण, काकडी, केळी आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत. डाळिंबाचा उठाव कायम आहे. डाळिंबाची बाजारातील आवक कमीच आहे. पावसामुळे काही दिवस डाळिंबाची आवक वाढलेली दिसली, मात्र पिकाला फटकाही बसला. परिणामी पुढील काळात बाजारातील डाळिंबाची आवक सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतायत. सध्या राज्यातील बाजारात डाळिंबाला गुणवत्तेप्रमाणे 6,000 ते 9,000चा दर मिळतोय. डाळिंबाची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरही आणखी काही आठवडे टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. बाजारात लसणाची आवक चांगली सुरू आहे. मालातील ओलावा देखील कमी होताना दिसतोय. पुढे लसणाला मागणीही वाढलेली आहे. लग्न आणि समारंभामुळे लसणाचा उठाव कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील लसणाची आवक कमी होत जाईल असं व्यापारी सांगतायत. सध्या लसणाला प्रति क्विंटल 6,000 ते 7,000 रुपये भाव मिळतोय. लसूण बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. तसंच बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात काही दिवस सुधारणाही दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. पाऊस सुरू झाल्यापासून काकडीला काहीसा उठाव कमी झाला, मात्र बाजारातील काकडीची आवकही कमी झाली आहे. परिणामी काकडीचे दर टिकून आहेत. काकडी पिकाला राज्यभरात पावसाचा दणका बसला, त्यामुळे बाजारातील काकडीची आवक मंदावल्याचं व्यापारी सांगतायत. सध्या काकडी बाजारात 1,500 ते 2,000 रुपये प्रति क्विंटलने विकली जाते. काकडीची आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काकडीचे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. बाजारात मागील काही दिवसांपासून केळीची आवक कमी झाली आहे. राज्यातील काही भागात केळी पिकाचंही पावसाने नुकसान झालं. दुसरीकडे केळीला उठावही मंदावलाय. त्यामुळे आवक कमी असूनही केळीचे भाव टिकून आहेत. सध्या केळीला सरासरी 1,500 ते 2,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काही आठवडे बाजारातील केळीची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे, तर मागणीही स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज केळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. ज्वारीचं उत्पादन चांगलं झाल्याने दरावर दबाव असल्याचं दिसतंय. रब्बीच्या ज्वारीची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर दरावर दबाव वाढला होता. दर पातळी 200 ते 300 रुपयांनी कमी झाली होती. ज्वारीच्या दरावरील दबाव आजही कायम आहे. ज्वारीला सरासरी प्रति क्विंटल 2,600 ते 2,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात. ज्वारीची बाजारातील आवक सध्या कमी झाली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये ज्वारीची आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करतात.